जायखेड्यात अवैध गांजा तस्करीवर पोलिसांची धडक कारवाई. 8 किलो 882 ग्राम गांजा जप्त. दोघे अटकेत. अंमली पदार्थाविरोधात पोलिसांचा कडक इशारा. आपण पाहतात 24x7 न्यूज रिपोर्ट चॅनल. नाशिक ग्रामीण जिल्ह्यातील जायखेडा पोलीस स्टेशन हद्दीत अवैध अंमली पदार्थांविरोधात पोलिसांनी मोठी आणि धडक कारवाई करत गांजा तस्करीचा पर्दाफाश केला आहे. या कारवाईमुळे परिसरात खळबळ उडाली असून पोलिसांच्या सतर्कतेचे सर्वत्र कौतुक होत आहे. जिल्ह्यात अवैध व्यवसायाचे समूळ उच्चाटन व सराईत गुन्हेगारांवर प्रतिबंध घालण्यासाठी जिल्हा पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील, अप्पर पोलीस अधीक्षक तेजबीर सिंह संधू आणि उपविभागीय पोलीस अधिकारी यशवंत बाविस्कर यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष मोहीम राबवण्यात येत आहे. याच अनुषंगाने जायखेडा पोलीस ठाण्याने गुप्त माहितीच्या आधारे कारवाईची योजना आखली. दिनांक 23 फेब्रुवारी 2026 रोजी जायखेडा पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सागर काळे आणि सटाणा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक योगेश पाटील यांच्या नेतृत्वाखाली पथकाने पिंपळनेर ते ताराबाद मार्गावर सापळा रचला. संशयित मोटरसायकल अडवून तपासणी केली असता 2 संशयितांकडून मोठ्या प्रमाणात गांजा आढळून आला. तपासणी दरम्यान सुमारे 8 किलो 882 ग्राम गांजा, बजाज कंपनीची प्लॅटिना मोटरसायकल आणि मोबाईल फोन असा अंदाजे लाखोचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या कारवाईत पोलीस नाईक योगेश सागर, पोलीस हवालदार रामराव शेरे, पोलीस नाईक दिनेश जाधव, पोलीस कॉन्स्टेबल सागर शेवाळे, पोलीस कॉन्स्टेबल रवींद्र कोकणे आणि पोलीस कॉन्स्टेबल अरुण वनसे हे सहभागी होते. आरोपींविरुद्ध NDPS कायदा 1985 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे. पोलिसांनी अवैध अंमली पदार्थांच्या विरोधातील कारवाई आणखी तीव्र करण्याचा इशारा दिला आहे. या कारवाईमुळे परिसरात सुरक्षतेची भावना निर्माण झाली असून नागरिकांनी पोलिसांच्या तत्परतेचे स्वागत केले आहे. अंमली पदार्थांविरोधातील ही कारवाई म्हणजे समाजासाठी मोठा दिलासा मानला जात असून भविष्यात अशा गुन्ह्यांवर कठोर कारवाई सुरू राहणार असल्याचे पोलीस प्रशासनाने स्पष्ट केले आहे. 24x7 न्यूज रिपोर्टसाठी मुख्य संपादक उमेश मोरेसह तालुका प्रतिनिधी परशुराम मायरे, जायखेडा, सटाणा.